सर्वांचा शुभ सन्मान समाप्त झालाय. तर वळूयात मॅचकडे. सामना क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय वेडवाळ गावून इथे अनेजी मेंगळ यांचे मेहुणे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत आयोजकांच्या वतीनं. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. वेडवाळ गावून या ठिकाणी हे व्यक्तिमत्व आपल्या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलंय. नक्कीच एक उत्कृष्ट डीजे ऑपरेटर देखील आहेत. ते वेडवाळ गावचे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नक्कीच आगाई परिसरात कुठेही टुर्नामेंट असू द्या त्यांचा डीजे ऑपरेटिंग आपल्याला ऐकायला मिळत असतो. असं हे व्यक्तिमत्व वेडवाळ गावून या स्पर्धेला भेट देत आहे. त्यांना देखील आपण मनापासून धन्यवाद देऊयात. त्यांच्या समवेत त्यांचे परममित्र आहेत त्यांना देखील मी विनंती करेन आपण देखील समोर या. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर तर आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आमचे मित्र एक उत्कृष्ट समालोचक आणि निश्चितपणाने केळे गावातील युवा कार्यकर्ता अगदी विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आदरणीय संदीपजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या ठिकाणी संदीप पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आहेत आणि नुकतंच जे आपण विधानसभेची निवडणूक पाहिली शांताराम मोरे साहेब यांचा अगदी जबरदस्त पद्धतीने त्यांनी प्रचार केला आणि त्यांना चांगली मेहनत त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. संदीपजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. एक उत्कृष्ट समालोचक आहेत संदीप पाटील. तर मॅचकडे वळतोय. मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटर करण. संदीप पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला ऑल इंडियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्या. चेंडू मैदानात परत करा. जय बजरंग कुंदे बी संघाचे प्रतिनिधी सर्वांनी आपण सीमारेषेचा ताबा घ्या प्लीज. आणि त्याचनंतर मायक्रोफोन वरती आपण बदल करणार आहोत. भूपेश पाटील अंबाडी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. जिजाऊ संघटनेचे सदस्य आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अगदी सांबरे साहेबांचे जवळचे कार्यकर्ते भूपेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी शुभ आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि यानंतर मी संदीप पाटील यांना आमंत्रित करेन मायक्रोफोन वरती आमच्या समोर जॉईंट व्हायचं. वेलकम संदीप. आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. सो थँक्यू सो मच. द व्हॉइस ऑफ मोरनी प्रवीण शिंदे यांचा आपण आज सलग तिसऱ्या दिवसामध्ये आवाज ऐकत होतात. एक अतिशय उच्च दर्जाचे उच्च कोटीचे समालोचक आपल्याला स्पर्धेमध्ये लाभलेत. सर्वांना गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज आपण पाहतोय ओमसाई क्रिकेट असोसिएशन संलग्न आणि त्याचमधील आज हा चौथा सामना पाहतो. एका बाजूला टीम दलोंडे आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम खरिवली या दोन संघामध्ये लढत पाहतोय. फटका आधी चांगला होता मात्र कुठेतरी मात्र मिस टाइम फटका झाला. त्यावरती फलंदाजाला बाद घोषित केलं गेलं. एक महत्त्वाची विकेट होती आणि ती मिळवणं देखील तेवढीच आवश्यक होती कारण त्याच्याकडनं अतिशय आक्रमक फटकेबाजी सध्या पाहायला मिळत होती. अर्थातच करण पाटील एक अतिशय आक्रमक आणि युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्याच्यावरती कुठेतरी एक मात्र जबाबदारी होती. ती जबाबदारी मात्र पार पाडत असताना खरिवली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अजय खांडेकर आणि त्याच्या समवेत होते जॉईंट आणि कुठेतरी एक चांगला धावफलक सध्या तरी पुढे नेत असताना त्यांच्यावरती कुठेतरी पूर्ण विराम लावला गेला या इनिंग मध्ये. आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये त्यामध्ये अतिशय आक्रमक फलंदाजी केली. 4 षटकांमध्ये 14 धावा ज्याच्या बॅटबंद आल्या तो करण पाटील आपण पाहतो डगआउटच्या असरला येत असताना. नवीन फलंदाज आदेश पाटील येतात. अर्थातच कॅप्टन या संघाचा एक प्रमुख खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे एक अष्टपैलू खेळाडू आहे. यानंतरचा सामना असेल टीम जेबी स्पोर्ट्स पाचशापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये
संघ खेळताना पाहायला मिळेल. अर्थातच मोरिया स्पोर्ट्स शिरोली संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण आमच्या एका इनिंग आपला टॉस केला जाईल, त्यासाठी आपण दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सागर पाटील अर्थात जॉन्टी याला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. बॅटची एज आहे, थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू उचले फेकी करेपर्यंत एक धाव अतिशय सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केली गेली आणि धावसंख्या एकाने मात्र पुढे ट्रॅव्हल झाले. 15 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचं एक चेंडू मात्र अजून देखील षटकामध्ये शिल्लक असेल. जय बजरंग कुंदे बी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार आणि अतिशय लाख मोलाची ही स्पर्धा. या मैदानावरती खेळण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो, कारण या ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अशा प्रकारचं एक गोलाकार मैदान आपल्याला पाहायला मिळत नाहीये. असे खूप सारे मैदान आहेत की त्यामधलं हे एक मैदान आहे की जिथे खेळण्यासाठी खेळाडूंना अतिशय मजा येत असते, कारण अतिशय आक्रमकतेने खेळण्याची संधी उपलब्ध होते. कारण सभोवताली मैदान आपण पाहतोय आणि सध्या ते मी म्हणेन की कुंदेकरांनी हे मैदान या असोसिएशनच्या सर्व संघांना किंवा अनेक येणाऱ्या आमंत्रित संघांना खेळण्याची अतिशय चांगली मेजवानी म्हणून उपस्थित केली आहे. त्यासाठी जय बजरंग कुंदे बी संपूर्ण आयोजन कमिटीचं मी धन्यवाद देईन आणि एक चांगली ऑर्गनायझेशन या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय ओमसाई मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सध्याच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर काही वर्षापासून सिद्धू पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या लाईव्ह टेलिकास्ट क्षेत्रामध्ये उतरले आणि अतिशय आपलं नाव मोठं केले गेले या क्षेत्रामध्ये. आणि अंबाड ते शेलार असोसिएशन असेल, कवाड परिसरामध्ये अंबाडी परिसर असेल किंवा ओमसाई क्रिकेट असोसिएशनमध्ये नवे तर खडवली परिसर असेल किंवा पडगा परिसर असेल, त्या ठिकाणी मात्र या ओमसाई मूवीजच्या माध्यमातून अनेक स्पर्धा कव्हर केल्या जातात आणि त्याचे प्रॉपरेटर आमच्या समवेत देखील आहेत सिद्धू पाटील. एक चांगली लाईव्ह दर्जाची, एक अतिशय दर्जाची टेलिकास्ट आपण या विभागामध्ये पाहतोय आणि त्याचे प्रॉपरेटर सिद्धू पाटील यांनी ही संकल्पना जी आखली त्या संकल्पनेमध्ये अतिशय दर्जेदार क्वालिटीचं क्षेत्र लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळतं. त्यांचं देखील मी धन्यवाद देईन की या विभागामध्ये एक नाव रूपाला आलेली ही लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय आणि त्याच टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय अर्थातच मिस्टर सागर पाटील. दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक सागर भोईर यांनी टाकलं गेलं. त्याच्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या आणि विकेट, एक महत्वाची विकेट देखील मिळवली आहे. समोर जर आता पाहायला गेलं तर सागर पाटील आलेत. समोर आदेश पाटील आणि अजय खांडेकर ही जोडी सध्या मैदानावरती दाखल असेल. पहिल्या चेंडूवरती मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम आहे. सागर पाटील चेंडू खाली आलेत आणि कोणत्या प्रकारची चुकी होत नाहीये. पहिला विकेट आपल्या षटक्यामध्ये पहिल्या चेंडूवरती मिळवून दिलाय टीम दलोंडे संघाचा एसबी स्पोर्ट्स दलोंडे संघ. या ठिकाणी मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय सागर पाटील. अर्थातच अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. त्यावरती एक चौकार तर ठोकला होता ऋतिकच्या माध्यमातून. समोर जर पाहायला गेलं तर अतिशय खूप वर्षाचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे सागर पाटील. अफलातून लाजवाब गोलंदाजी करतोय. आतापर्यंत गडी बाद झाले 2 आणि धावा जर आपण पाहायला गेलं 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. एक अतिशय दर्जेदार या ठिकाणी सध्या षटक हाताने केलंय, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा तब्बल खर्च केल्या होत्या जॉन्टी याने. फायनलिंगचं क्षेत्र निवडलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र येत आहेत. एका 100 चेंडू अडवला गेला, गॅदर केला, फेकी देखील झाले, तोपर्यंत एक धाव आली आहे. अतिशय दर्जेदार चेंडू अडवला गेला, क्षेत्ररक्षक लाजवाब पाहायला मिळालं आणि त्यावरती एकच धाव आली आहे. 3 धावा सेव्ह केल्या गेल्या आणि एका धावेने धावफलक मात्र 20 वरती पुढे गेले. लाजवाब गोलंदाजी केली सागर पाटील. सागर पाटील म्हटला तर या संघाचा एक अतिशय आक्रमक आणि टॅलेंटेड खेळाडू आहे, ज्याच्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी असते. सागर भोईर असतील, सागर पाटील असतील, मात्र दोघांकडे खूप सारी कलात्मकता आहे, क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवत असताना सागर पाटीलने या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 5. आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर 2 षटकामध्ये 20 धावा. सागर पाटीलचं काय षटक राहिलंय त्यामध्ये फक्त त्याने धावा खर्च केल्या 5 आणि 5 धावा देत असताना त्या ठिकाणी अगदी चांगलं षटक हाताळलं गेलं. चेंडूंची देखील चांगली हाताळली गेली आणि त्याच अनुषंगाने
जर आपण पाहायला गेलं तर करण पाटील अतिशय आक्रमक खेळाडू खेळत होते, मात्र त्याच्यावरती कुठेतरी ग्रहण लावलं गेलं आणि त्याला डगआउट जास्तीला पाठवलं गेलं आणि त्यानंतर आदेश पाटील आले, त्यांना देखील मात्र डगआउट जास्तीला पाठवलं गेलं. अशा तऱ्हेने मात्र 2 गडी गमावले गेलेत आणि धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. अर्थातच टीम जय बजरंग ओजी खरिवली संघाची धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज दाखल झालाय, एक उंचपुरा गोलंदाज आहे. दर्शन आलेत नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. आतापर्यंत धावसंख्येवरती फुल स्टॉप लावला गेलाय. हा चेंडू मात्र सोडून दिलाय, मात्र कुठेतरी पाहावं लागेल खेळपट्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झाला आणि त्यावरती पंचांनी मात्र हात दर्शवलेत या ठिकाणी. इट इज नो चेंडू. या पुढचा चेंडू असेल उघड्या डोले पहा नीट, कारण येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि त्यावरती फलंदाजाने चेंडू सोडून दिला. याकडे कुठेतरी मात्र पाहावं लागेल, कारण या चेंडूवरती संधी आली होती. त्या संधीचं सोनं तर करायचं होतं, मात्र सोनं करता आलं नाहीये. फटका मात्र मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि त्या ठिकाणी 2 धावा सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या. गुड रन बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट दाखवत असताना या 2 धावा या ठिकाणी मात्र अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न केल्या गेल्या. दर्शनाला आपण पाहतोय एक उंचपुरा गोलंदाज आहे, यंग गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे तिसऱ्या षटकाची. सध्या तरी कुठेतरी अगदी लो स्कोरिंगच्या 2 षटके आपण पाहिली. तिसरा चेंडू मात्र कोणत्या क्षेत्रामध्ये सूरज असते चेंडू काढले, चेंडू उचलला गेला, झेल सोडली आहे. कुठेतरी अगदी सहज सोप्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी चेंडू हातामध्ये निसटून गेला. हाताला मात्र अगदी स्पर्श केला आणि एक अतिशय चांगली दर्जाचा कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये टॉवरच्या इथे जी बाईक आहे, टॉवर जिथे लक्ष द्या, टॉवरच्या इथे जी बाईक आहे दाभाड संघ, जरा त्या टॉवरच्या ठिकाणी जी बाईक आहे त्याची आरशी जी आहे ती कुठेतरी फ्लॅश होते, तिला थोडं खाली करून घ्या. टॉवरच्या इकडे, टॉवरच्या इथे पुन्हा एकदा मात्र मिस टाइम फटका होता, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय 3रा. टीम अर्थात जय बजरंग खरिवली संघाला लागताना आपण पाहतोय. अजय खांडेकर जे सलामीला आले होते त्यांना देखील मात्र डगआउटचा आसरा दाखवला गेलाय, डगआउटच्या आसऱ्याला परतवलं गेलंय. धक्का क्रमांक आपण 3रा पाहिला. 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. अर्थातच टीम जय बजरंग ओजी खरिवली या संघाला आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना. दर्शन आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात, एक गडी मात्र मिळवलाय, विकेट देखील मिळवले त्याच्या षटकामध्ये. अतिशय चांगल्या दर्जाची आतापर्यंत 3 षटकं पाहिली तर चांगल्या दर्जाची पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पहा, पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाउन्स घेतोय आणि त्यावरती लॉंग स्टॉप रिझलला चेंडू थांबणार नाहीये. सागर भोईर आता जॉन्टी सुकी करतायत. या ठिकाणी अतिशय दर्जेदार चेंडू होता, मात्र त्यावरती देखील या नशिबाचा चौकार मिळालाय टीम जय बजरंग ओजी खरिवली संघाला. चांगल्या प्रकारे हा चेंडू गॅदर करता आला असता, मात्र त्या ठिकाणी गॅदर तर करता आला नाही. मात्र प्रतिस्पर्धी संघाला जे कुठे धावांवरती रोख लावलं होतं त्यावरती 4 धावा या बहाल केल्या गेल्यात. स्टिअर केले सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी स्टिअर करून सिंगल डबल वरती भर द्यायचा होता आणि त्यावरती भर देत असताना संघाला माहिती आहे कुठेतरी चांगला षटक आतापर्यंत टाकलं गेलंय, मात्र त्यावरती जर कुठेतरी जे आपल्यावरती जे धावांचा रोख लावला होता त्याला जर कुठेतरी मोडीत काढायचा असेल तर कुठेतरी एक चौकार आल्यानंतर सिंगल डबल कंटिन्युअसली ह्या चालू ठेवावे लागतील आणि तेच प्रयत्न सध्या अतिशय योग्य दर्जाचा खेळ या दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. उमेश सफल तर झाले होते, मात्र
फाईन लेगचं क्षेत्र निवडायचं होतं. बॅट आणि चेंडूमध्ये होत नाही कोणत्या प्रकारचा संपर्क. हा चेंडू पहा पडल्यानंतर कुठेतरी बॅट आणि चेंडू पासून दूर पाहायला मिळाला. त्यावरती यष्टरक्षक देखील चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर केला. षटक झाले मात्र समाप्त. आणि सध्या जर सरासरी पाहायला गेली तर प्रति षटक 10ची सरासरी गाठली आहे. लॉस ऑफ 3 विकेट्स. यानंतर सामना असेल टीम अर्थातच जेबी स्पोर्ट्स पाचापूर आणि मोरिया स्पोर्ट्स शिरोली संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये लगेच जॉईन व्हायचं आहे. दोन्ही संघाने विनंती असेल मोरिया स्पोर्ट्स शिरोली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम जेबी स्पोर्ट्स पाचापूर. तर जाऊया स्वागत समारंभाकडे. आमच्या मुख्य VIP डाईसवरती आमचे प्रमुख अतिथी आदरणीय भूपेश दत्ता पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्याचे एक सदस्य आहेत. सातत्याने निलेशजी सांबरे साहेब असतील, मोनिकाताई पाणवे असतील, अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आहे. आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याकरता मी विलासजी धनगर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते माननीय भूपेश दत्ता पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे. वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे आणि निश्चितपणाने या चषकामध्ये या ट्रॉफीमध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चित महाराष्ट्राची परंपरा सातत्याने या स्पर्धेमध्ये जोपासली जाते. माय जयश्वाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दादांना सन्मानित केलं जात आहे. आणि त्याचनंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय व्यासपीठावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय नीरज मानकर शिरोळे यांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या मुन्ना मानकर आपण व्यासपीठावरती या. लाजवाब फटका पाहायला मिळाला. चेंडू अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता. त्याला पाठवलं गेलं दुसऱ्या प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार ऋतिकच्या बॅटबंद हा येतोय. अतिशय दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहायला गेलं तर सूरज आलेत. सूरजने एक झेल देखील सोडला होता. त्याच्यावरती आक्रमण हे केलं गेलंय. ऋतिकच्या बॅटबंद आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. पहा अतिशय दर्जेदार चेंडू टाकला गेला. अगदी खोलवर टप्पाचा चेंडू. परफेक्ट सटिक यॉर्कर पाहायला मिळाला. एक तेरी एक मेरी असं समीकरण पाहायला मिळालं. दर्जेदार खेळ या ठिकाणी सध्या तरी प्रस्थापित होत असताना आपण पाहतोय. समोर आमचे कॅमेरामॅन आपण पाहतोय केवल पाटील यांना. एक अतिशय चांगल्या दर्जाचे कॅमेरामॅन आहेत ओमसाई मूव्हीजचे. सूरजवरती पहिल्या चेंडूत आक्रमण केला गेला होता ऋतिकच्या माध्यमातून. पहा पुन्हा एकदा तोच चेंडू तोच टप्पा आणि त्याच टप्प्यावरती जणू आखून दिलेला चेंडू होता. त्याच टप्प्यावरती चेंडू टाकला गेला आणि ऋतिकला मात्र पहिल्या चेंडूत षटकार ठोकल्यानंतर दुसरे 2 चेंडू अगदी स्टॅच्यू बनवून ठेवलंय. 2 चेंडूवरती असं म्हटलं जाईल की जागते राहूचा आदेश सध्या तरी दिला गेलाय आणि 2 चेंडूवरती अतिशय एका जागेवरती हे थांबून ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा पाहावं लागेल. हा चेंडू देखील मात्र परफेक्ट सटिक यॉर्कर सूरज. सुरेख अफलातून सध्या तरी सूरज पालवी या ठिकाणी पहिल्या चेंडूत षटकार ठोकल्यानंतर कमबॅक करायचा होता. ते कमबॅक सध्या तरी करून दिलंय सूरज पालवी आणि 3 चेंडू परफेक्ट सटिक चेंडू टाकले गेले. पहा पुन्हा एकदा तोच चेंडू आणि या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होता. ऋतिक पालवी दलोंडे यांच्या माध्यमातून टीम SB स्पोर्ट्स दलोंडे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. धावसंख्या 37 वरती धावसंख्या पोहोचली आहे आणि गडी बाद झाले 3. सध्या तरी आपण पाहतोय दर्शन आणि ऋतिकची जोडी. ऋतिक जर पाहायला गेलं तर 13 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सूरज पालवी सध्या तरी मैदानावरती एक षटकार आल्यानंतर लाजवाब कमबॅक करून दिला. तुमच्या चेंडूत षटकार येणं ही साहजिकच गोष्ट असते कारण फलंदाज देखील त्यासाठी तत्पर असतात. मात्र त्या गोलंदाजी षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं याचं प्रात्यक्षिक जिवंत उदाहरण सूरज पालवीने दिलं. या ठिकाणी चेंडू गॅदर करेपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेलाय आणि यशस्वीरित्या 3 धावा या सक्सेसफुलरित्या कंप्लीट झाल्या गेल्या. आणि या ठिकाणी आता जर पाहावं लागेल षटक देखील मात्र समाप्त झालंय. 4 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 40 आणि जी सरासरी गाठली होती 3 षटकानंतर 30 सरासरी सध्या तरी मी म्हणेन की 4 षटकानंतर 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 41 धावांचं टार्गेट या मैदानावरती दिलं गेलंय. आपण जाऊया पुढच्या मॅचकडे ज्या ठिकाणी प्रवीणजी शिंदे यांचा नक्कीच आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. समोर आपण संघ पाहायला गेले तर एकाच विभागाला बिलॉंग करणारे टीम आपण पाहतोय मोरिया स्पोर्ट्स शिरोले आणि जेबी स्पोर्ट्स पाचापूर आणि मी
विनंती करेन ग्रुप ग्रामपंचायत केलेचे माजी सरपंच आणि यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी आणि सध्या ग्रुप ग्रामपंचायतचे एक सध्या सदस्य आहेत आणि जी मेघालयाने विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आणि सन्मानित भूपेशजी पाटील साहेब आपण देखील जा. आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. ओव्हर टू प्रवीणजी शिंदे. धन्यवाद संदीप. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. जेबी स्पोर्ट्स पाचापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ मोरिया स्पोर्ट्स शिरोळे. दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. निकेत गोरे आहेत आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय सूरज मते. दोन्ही संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे प्रमुख अतिथी भूपेश पाटील आणि त्यांच्या समेत पाहतोय आणि जिम बेंगाळ यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाण्याच्या एक बाजूने आपण पाहतोय महाकाळ एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय जय बजरंग कुंदे बी. महाकाळ एंटरप्राइजेस हा कॉल दिलाय आणि आलाय जय बजरंग कुंदे बी. मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचं, व्यासपीठाची शोभा वाढवायची. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सूरज मते, टॉस तू जिंकलायस, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणार आहेत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना तुला खेळायचा आहे. दुपारचा सत्र, हवा देखील चांगल्या पद्धतीने आहे. समोरच्या संघामध्ये पाहिलं तर निकेत गोरे, राहुल भोईर सारखा खेळाडू आहे. तर या संघाच्या अगेन्स्ट खेळताना तू किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील जेबी पाचापूर संघाला? 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. निश्चित अनेकदा तुमचा परफॉर्मन्स या मैदानावरती खूप चांगला राहिला. मोरिया स्पोर्ट्स शिरोळे गतवर्षी मला वाटतं इथे क्वालिफाय देखील झालेला चांगला परफॉर्मन्स राहिला होता. तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुला आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे. निकेत, टॉस तू गमावलास, टॉस जिंकला असतास, काय स्वीकारला असतास? क्षेत्ररक्षण. आता तुला बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करत असताना मोरिया स्पोर्ट्स शिरोळे संघाकडे बॅटिंग लाईनअप खूप मजबूत आहे. दुष्यंत मानकर असतील, नीरज मानकर आहे, त्यानंतर सूरज मते आहे, एकाच एक सरस खेळाडू या टीममध्ये आहेत. तरी अशा संघाच्या विरोधात खेळताना किती धावांची मजल असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि आज टीममध्ये कोणते खेळाडू पाहायला मिळतील? खूप प्लेयर आमचे अनुपस्थित आहेत. आता छोटेच प्लेयर आहेत, बघूया. शेवटचा प्रश्न निकेत, या स्पर्धेमध्ये खेळत असताना जय बजरंग बी चषकामध्ये खेळत असताना तुला आयोजन कसं वाटतंय? आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खूप सुंदर आयोजन केलेले, खेळताना खूप मजा येते. नक्कीच दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा असतील विजयाकरिता. तर टॉस बॉक्स मधून रिपोर्ट येतोय टीम मोरिया स्पोर्ट ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. ओर टू कॉम्बॉक्स संदीप पाटील सर. दुष्यंत मानकर कॅमेरावरती तुम्हाला दाखवलं गेलं आणि जाऊ द्या, कॅमेरामध्ये आपण किंवा लाईव्ह टेलिकास्ट मध्ये बोलू शकत नाहीये. खऱ्या अर्थाने दुष्यंत मानकर म्हटलं तर ते एनर्जी आहे त्यांची. चला आपण जातोय सामन्याकडे, ज्या ठिकाणी 41 धावांचं टार्गेट दिलं गेलंय. अर्थातच टीम जय बजरंग ओजी खेरवी संघाने समोर जर पाहायला गेलं तर अतिशय आक्रमक जोडी मैदानात दाखल झाली आहे. मयूर भोईर अर्थातच खान आणि त्या सोबतीने सागर पाटील अतिशय आक्रमक जोडी आहे. ज्या ज्या वेळेला हे दोन खेळाडू अगदी मैदानावरती फलंदाजी चांगल्या प्रकारे करतात त्या वेळेला एसबी स्पोर्ट दलोंडे संघ अतिशय चांगल्या प्रकारचा सुटकेचा निश्वास घेत असतो. समोर जर पाहायला गेलं तर आता टीम खरिवली संघाकडनं गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झालाय. गोलंदाज ऋतिकेला आपण पाहतोय. समोर मयूर भोईरचं आव्हान असेल. मयूर भोईर म्हटला तर अतिशय आक्रमक आणि उच्च कोटीचा उच्च दर्जाचा खेळाडू आहे. त्याच्या समोर अनेक मोठमोठे गोलंदाज हे कुठेतरी झगडताना पाहायला मिळालेत. मात्र या मैदानावरती या स्पर्धेमध्ये
कशा प्रकारे मयूर भोईर अर्थात खान फलंदाजी करेल हे पाहावं लागेल. अंडरआर्म क्रिकेटपासून ज्याला जे नाव पडलंय अर्थात खान या नावाने संबोधलं जातं. सागर भोईर आता जॉन्टी आणि मयूर ज्या ज्या वेळेला अंडरआर्म क्रिकेटमध्ये पदार्पण करायचे त्या त्या वेळेला अनेक सारे मोठमोठे दिग्गज खेळाडू त्यांना कुठेतरी त्यांच्यापासून घाबरत असायचे असंच म्हणावं लागेल. फटका मिस टाइम आहे. त्या ठिकाणी महत्वाची विकेट मिळवली. मोठा मासा गाला लागतोय. फलंदाज मयूर भोईर डगआउटच्या असोला परततील. करण पाटील अफलातून लाजवाब झेल घेतली आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं अतिशय लाजवाब दर्जाचं. आणि ऋतिकने देखील पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. मयूर भोईर बॅक टू द डगआउट. वेलकम रोहितजी भोईर साहेब, ग्रुप ग्रामपंचायत पाचशापूरचे विद्यमान उपसरपंच आहेत आपण या मंचावरती. आणि आपलं आसनस्थ व्हायचं आहे एक डॅशिंग डायनामिक आणि यंगेस्ट उपसरपंच ऑफ पाचशापूर साहेबांचं या ठिकाणी मंचावरती शुभागमन झालंय. वेलकम दीपेशजी भोईर, उद्धव बालासाहेब ठाकरे गटाचे मोंडूल गटाचे गणाध्यक्ष आहेत दीपेशजी भोईर आणि त्यांना नक्कीच विनायक माले नावाने संबोधलं जातं. सध्या त्यांच्या व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी लग्नाच्या बंधनामध्ये अडकल्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ सध्या त्यांच्या येत नाहीयेत. मात्र नक्कीच आपण आशा करू की अशा पुढच्या वेळेस पुढच्या भविष्यामध्ये त्यांचे चांगले व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. सागर भोईर मात्र यष्ट्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय केले गेलं. वन मोर बिग विकेट डाऊन आणि आदेश पाटील यांचं सेलिब्रेशन आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. ऋतिक पहा काय अफलातून गोलंदाजी करतोय ऋतिक जाधव. समोर आक्रमक फलंदाज असताना त्यांच्यावरती कशा प्रकारे रोख लावायचं. मयूर भोईरला अर्थातच डगआउटच्या क्षणाला पाठवलं गेलं. दुसऱ्या चेंडूवरती संघाचा तारणहार ज्याला म्हणून ओळखलं जातं अर्थातच जॉन्टी. सागर भोईरला डगआउटच्या क्षणाला पाठवलं गेलं. यष्ट्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं आणि सलग दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवला गेलाय. मोठी विकेट, मोठा मासा गाला लागतोय. आता हॅट्रिक वरती असेल जर टीम जय बजरंग ओजी खरिवली संघाला साहिल पाटील एक अतिशय यंग समालोचक आहेत खरिवली गावचे, त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांच्या माध्यमातून एक संधी देखील आली आहे. आजच्या दिवसामध्ये जर संघ क्वालिफाय झाला तर मात्र साहिल पाटील, स्वप्नील पाटील आणि राजा ग्रुप खरिवली यांच्या माध्यमातून नवीन जर्सी ही दिली जाईल. टीम जय बजरंग ओजी खरिवली संघासाठी ही संधी आली आहे. साहिल पाटील तुमच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. नक्कीच ते सध्या बालकुमच्या पालखीमध्ये शिर्डीला पायी चालतायत. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. शॉर्ट चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले, चेंडू गॅदर करतील अजय खांडेकर. चेंडू अडवला गेला, गॅदर केला, त्यावरती दर्शनने मात्र आपलं अकाउंट ओपन केले. संघाचं देखील अकाउंट ओपन होतोय. अतिशय चांगल्या दर्जाची लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय ओमसाई मूवीजच्या माध्यमातून. सिद्धू पाटील यांनी ही नवीन संकल्पना जी अंमलात आणली आणि त्याचं मात्र सर्वांसमोर आपण हे चित्रीकरण पाहता. लाजवाब आणि अनेक स्पर्धा त्यांना आपण कव्हर करताना पाहतोय. मी तर म्हणेन की आज सध्या जी स्टार्ट केली आहे काहीशे 2 ते 3-4 वर्ष झाले असणार, पण मात्र भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रिन्स मूवीज ज्या प्रकारे किंवा अजून साऱ्या ज्या मूवीज आपण पाहतो किंवा ज्या लाईव्ह टेलिकास्ट पाहतो त्यांच्या लेवलने हे कार्यरत असणार आपण पाहतोय. ओमसाई मूवीज भविष्यामध्ये एक चांगल्या दर्जावरती, चांगल्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचं नाव देखील पाहायला मिळेल. पहा सागर पाटील या ठिकाणी बॅटची एज अँड टेकन. षटक्यामध्ये महत्वाचे 3 खेळाडू खारिज झालेत आणि या ठिकाणी ऋतिक जाधव सांगून देत असताना मात्र मी देखील युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि मी देखील माझ्यामध्ये क्षमता ठेवतो की मी देखील मात्र चांगल्या टप्प्यावरती चांगल्या चेंडूंची हाताळणी करू शकतोय.
सर्वाधिक महत्वाचा विकेट या ठिकाणी सागर पाटील डगआउटच्या असला परतला गेलाय. नवीन फलंदाज रुपेश पाटील आहेत. मी म्हणेन की सागर पाटील याच ठिकाणी कुठेतरी संयम ठेवायचा होता. संयम ठेवत असताना कुठेतरी या षटकामध्ये विकेट महत्वाच्या गेल्या होत्या, मात्र त्यावरती संयम हा खूप महत्वाचा अविभाज्य घटक आहे या क्रिकेटच्या पटलावरती. संयम असणं महत्वाचं आहे, संयम असणं गरजेचं असतं. मात्र कुठेतरी जर तुम्ही अगदी जल्लोष आणि आक्रमकतेने जर खेळायला गेलं तर त्याचं परिवर्तन सध्या आपण पाहिलंय. संघाचे प्रमुख खेळाडू जॉन्टी असतील, मयूर असतील, त्यानंतर सागर पाटील हे डगआउट असला परतले गेलेत. मी म्हणेन की ऋतिक जाधवचं कौतुक करेन. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. संघ ज्या वेळेला अडचणीमध्ये होता त्यावेळेला कुठेतरी 15 ते 16 धावांचं योगदान त्याने आपल्या फलंदाजी करताना दिलंय. आणि आता गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, षटकामध्ये महत्वाचे विकेट मिळवायचे होते ते फलंदाजांना मात्र बाद केले गेलंय. रुपेश पाटील आलेत नवीन फलंदाज. पहा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला आणि रुपेश पाटीलने चेंडू मात्र ढकलून दिला लॉकअपच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आले, तत्पर होते, चेंडू अडवला गेला, गॅदर झाला आणि तोपर्यंत सहजासहजी ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 3 धावा ह्या कंप्लीट केल्या गेल्या. आणि पहा चौथ्या धाव्याचा प्रयत्न केला असता ती देखील कंप्लीट झाली असती. जर त्याला महत्व नाहीये. मात्र सध्या रुपेश पाटील कुठेतरी मात्र चेंडू अगदी स्टिअर केला, चेंडू मात्र त्यावरती 3 धावा आल्या. या प्रकारचा सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. सध्या संघ अडचणीमध्ये आहे, कारण फक्त धावा लागल्या गेल्या 4 आणि गडी बाद झाले 3. अशा प्रकारचा पहिला षटक आता मार्गस्थ असताना 4 धावा आल्यात. दर्शन याला आपण पाहतोय एका बाजूला यंग टॅलेंटेड खेळाडू तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंटेड गोलंदाज, दोन्ही संघाचे यंगेस्ट प्लेयर आपण पाहतोय. पहा पुन्हा एकदा स्विंग आणि मी चेंडू अफलातून टाकला गेला. षटक देखील झाले समाप्त आणि धावफलकावर लागले जातील. लॉस ऑफ 3 विकेट्स 4 रन्स. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आता 18 चेंडू 37 धावा हे आपण टीव्ही स्क्रीनवरती नक्कीच पाहू शकाल. 18 चेंडू 37 धावा जर पाहायला गेलं तर मात्र 12.33 ची सरासरी गाठावी लागेल टीम एसबी स्पोर्ट दलवणे संघाला. सध्या चांगला टच मध्ये आहे. सध्या चांगल्या या सीझनचा हंगाम ज्याने मात्र सेकंड प्राइजने सुरुवात केली आहे आणि या सीझनचा जर पाहायला गेलं तर पहिली टुर्नामेंट याच संघाने जिंकली आहे. अर्थातच एसबी स्पोर्ट्स दलवणे संघ. तुषार जाधव या ठिकाणी मार्गस्थ होत असताना चांगले खेळ पाहायला मिळाला. निखिल शिंगाडे अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने सेकंड ओव्हरला पाण्याची व्यवस्था केली जाईल. सहा चेंडू 30 धावा ज्या निखिलच्या षटकामध्ये आल्या त्याच धावा कुठेतरी प्रवीण आम्हाला महाग ठरल्या. आणि निलेश हिंदोले आणि प्रसाद पाटील यांनी जी झेल सोडली गणेश यादवची आपण नेहमीच पाहिलं असेल. रोहित शर्माची तब्बल 7 रन्सवरती झेल सोडली होती. तिसरा पर्यायाचे षटक होतं आणि त्यानंतर 264 धावांचा ज्या आक्रमकतेने त्यांनी फलंदाजी केली होती. कोण विसरेल संपूर्ण क्रिकेट जगताला ज्याने 264 धावा ज्याच्या बाटबंद आल्या. रोहित शर्मा ज्याने आतापर्यंत 3 द्विशतक ज्याच्या बाटबंद आल्या तो द्विशतक देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. नवीन गोलंदाज संघाचा कॅप्टन संघाचा प्रमुख खेळाडू म्हणजेची ओळख आहे अर्थातच आदेश पाटील. कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. सध्या संघ एसबी स्पोर्ट्स दलवणे संघ अडचणीमध्ये आहे कारण महत्वाचे 3 खेळाडू सागर भोईर असतील, जॉन्टी मयूर भोईर असतील, खान आणि सागर पाटील हे 3 आक्रमक खेळाडू सध्या डगआउट जास्त परतले गेले. आता रुपेश पाटील आणि दर्शनवरती ही संपूर्ण जबाबदारी आहे. 18 चेंडू 37 धावा 12.33 ची सरासरी सध्या तरी गाठायची आहे. मात्र हे मैदान जर पाहायला गेलं तर 12.33 ची सरासरी कुठेतरी मात्र होण्यासारखी आहे, मात्र ती करणं देखील गरजेचं असेल. पहा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. रुपेश पाटील कुठेतरी पाटील चेंडूमध्ये संपर्क करू शकले नाहीयेत. आदेश पाटील एक वेगवान गोलंदाज आहेत आणि ऑनसाइडच्या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न तर करत होते, मात्र अपयश आलं. यशाच्या शोधात जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला अपयशाची पायरी ही तुमच्या समोर येईलच, या शंका नाहीये. पुन्हा एकदा पहा अफलातून मात्र चेंडू पाहायला मिळाला, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र बॅटची एज घेतली आहे.
लेग मॅचच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र 4 धावा ह्या धाव फलकावरती लागल्या जातील. मित्र म्हणेन नशिबाचा हा चौकार प्राप्त झालाय. अफला तो चेंडू टाकला होता, कुठेतरी 3 यष्ट्यांना सोडून जाणार हा चेंडू होता. आणि नक्कीच या ठिकाणी याच कुंदे गावचे जावई आहेत अर्थातच विकी केने आमने. आणि टेनिस क्रिकेट ठाणे ग्रामीणच्या वतीने या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आम्ही त्यांचा स्वीकार देखील करतोय. विकी केने आमणे याच गावचे जावई आहेत आणि आमच्या ठाणे जिल्हा ग्रामीणचे अतिशय तत्पर त्यांची भूमिका असते आणि अनेक सारे दिग्गज खेळाडू त्या संघामध्ये त्या ग्रुपमध्ये आपण पाहतोय. त्यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचा स्वीकार करतोय. बॅटची एज आहे आणि त्या ठिकाणी झेल मात्र सोडली आहे, जीवनदान दिलंय आणि एकदा कंप्लीट केली जाईल. अशा प्रकारच्या कॅचेस विन द मॅचेस ज्या ज्या वेळा तुम्ही अंमलात आणाल त्या वेळेला तुम्हाला मात्र कुठेतरी एक संधी चालून आली, ती संधीचं सोनं तर करता आलं नाहीये. चेतन होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, त्यांच्या माध्यमातून एक झेल सोडली गेली आहे. आणि आदेश पाटील एक अतिशय उच्च कोटीचा उच्च दर्जाचा गोलंदाज आहे आणि त्याच्याच आता चेंडूवरती दर्शनने मात्र अतिशय आक्रमक फटका खेळून तर काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनून राहिले प्रेक्षक. चेंडू अगदी स्लॉट मध्ये पाहायला मिळाला आणि चेंडूला पाठवले गेले दुसऱ्या प्लॉट मध्ये. इट्स अ बाउंड्री रोफ. धावा मिळतील 6. षटकार. मध्ये असताना सागर भोईर, सागर पाटील, मयूर भोईर हे बलाढ्य खेळाडू होते. त्यांच्या समोर मात्र कुठेतरी त्यांना अगदी लवकर खारिज केलं गेलं. जे रणनीती आखली होती त्या रणनीतीमध्ये त्या डावपेचामध्ये त्यांना अडकवलं गेलं. आणि जर पाहायला गेलं तर ऋतिक जाधवचं काय लाजवाब षटक होतं. समोर जर पाहायला गेलं तर दर्शनच्या बॅटमधनं हा षटकार आला. आदेश पाटीलवरती केलं गेलेलं आक्रमण एकाच ग्रामपंचायतीमध्ये हे दोन्ही संघ आपण पाहतोय. हा चेंडू मात्र फुल पॉवरफुल करायचा प्रयत्न होता. मात्र आदेश पाटील तालमीचा गोलंदाज आहे, त्याच्याकडे अनेक विविधतेने नटलेले चेंडू आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. कारण अतिशय जुना जाणता क्रिकेटपटू आहे, संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. सध्या या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र सरासरी जी कॅटेज होती ते सरासरी पर्यंत पोहोचेल. मात्र पहिल्या षटकामध्ये कुठेतरी अडचणीमध्ये संघ होता. दर्शन सध्या तरी कुठेतरी त्या अडचणीमधनं त्या संकटामधनं सध्या बाहेर काढतोय. आणि अशा वेळेला जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा कोणत्या तरी एका खेळाडूला ती भूमिका साकारायची असते. फटका चांगला आहे, दमदार, पॉवरफुल, अतिशय दिमागदार पद्धतीने. इट्स अ बाउंड्री रोफ. धावा मिळतील 6. षटकार ठोकलाय दर्शनने. खऱ्या अर्थाने आमच्या डीजे मास्टरने देखील अतिशय चांगल्या प्रकारे सॉन्ग प्ले केला. पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा नाही तर पाटलांचा दर्शन या ठिकाणी मात्र अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय. सागर पाटील यांच्याकडे खूप साऱ्या अपेक्षा होत्या, जॉन्टीकडनं देखील खूप साऱ्या अपेक्षा होत्या आणि मयूर भोईकडनं सर्वाधिक अपेक्षा होत्या. मात्र मी म्हणेन की कुठेतरी प्रशंसा केली आणि त्या प्रशंसाला कुठेतरी मात्र नावलौकिकाला येणारे खेळाडू कुठेतरी डबगाई झाले आणि डगआउट जास्त स्वस्तामध्ये परतले गेले. सूरज पालवी यांनी काहीच दर्जेदार षटक हाताळलं. एक षटकार ठोकल्यानंतर देखील कमबॅक कशा प्रकारे करायचा हे देखील दाखवून दिलं. मात्र प्रवीण शिंदे नक्कीच तुमच्यापर्यंत देखील माहिती पोहोचली की सागर पाटील, सागर भोईर, मयूर भोईर एक आक्रमक खेळाडू आहेत. मात्र त्यांच्यावरती ऋतिक जाधवने जे ग्रहण लावलं त्या ग्रहणासमोर त्यांना टिकता आलं नाहीये. सध्या मात्र दर्शन पाटील या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडतंय. आतापर्यंत मात्र जी सरासरी गाठायची होती ती सरासरी मैदानावरती या ठिकाणी पेश केली आहे. 12-20 धावा आतापर्यंत 12 मध्ये 21 धावा आल्यात. पाण्याची सोय केली मयूर भोईर यांनी. सध्या तीच भूमिका सध्या साकारवी लागेल खान यांना आणि त्यांनी जी भूमिका साकारायची होती ती भूमिका साकारली नाहीये. त्याच अनुषंगाने आता काहीसं कानमंत्र देण्यासाठी मैदानावरती पाण्याची व्यवस्था करून गेले होते.
नवीन गोलंदाज मैदानावरती तिसऱ्या षटकासाठी दाखल केले गेले, अर्थातच करण पाटील. करण पाटील म्हटला तर या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. करण पाटील म्हटला तर यंगेस्ट टॅलेंटेड आणि अतिशय आक्रमक एक यंग टॅलेंटेड ऑलराऊंडर आहे. टीम अर्थातच जय बजरंग ओजी खरिवली संघाचा. वेलकम दिना राऊत आपल्या स्पर्धेमध्ये. मी समालोचक आपलं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. या स्पर्धा आयोजन करण्यासाठी खूप सारा मोलाचं योगदान अर्थात दिना राऊत यांचं आहे आणि राहुल पाटील मथुर बैलाचे खूप सारे मोठे फॅन आहेत आणि 1001 ग्रुप याच नावाने त्यांना आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आलेत. एक स्विंगर गोलंदाज आपण पाहतोय. संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून ज्याचं नाव चर्चेत राहतं या विभागामध्ये अर्थातच करण पाटील. समोर मात्र जर पाहायला गेलं तर रुपेश पाटील आणि दर्शन पाटील हे दोन खेळाडू सध्या संघाचा डाव सावरताना आपण पाहतोय. मोठ्या खेळाडूंकडे जी अपेक्षा होती ती मात्र अपेक्षांना कुठेतरी मात्र अपयश आलंय. फटका मात्र अगदी स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले. त्या ठिकाणी मिसफील्ड झाले. उमेश आले होते समोर, ऋतिक आले, त्यांच्याकडनं देखील मात्र मिसफील्ड झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न, तिसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. गुड रन बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट दाखवत असताना 3 धावा. अफलातून लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. मी मगाशीच उल्लेख केला की एसबी स्पोर्ट्स जलवणे संघ सहजासहजी हार मानण्यावाला संघ नाहीये. त्यांच्याकडे जरी 3 महत्वाचे खेळाडू बाद झाले असतील तर दर्शन पाटील आणि रुपेश पाटील सांगतायत की जरी आमचे प्रमुख खेळाडू बाद झाले असतील तरी मात्र आम्ही भूमिका बजावण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहेत. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. करण पाटील कडे तेवढ्या क्वालिटीचे चेंडू देखील आहेत. करण पाटील, मी म्हणेन की करण पाटील या संघाचा प्रमुख खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे. एक चेंडू तर काही चांगल्या प्रकारे निर्धाव तर काढलाय. कुठेतरी मात्र रनवे रिदम मध्ये बिघाड पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग मार्क वर पुन्हा एकदा सज्ज होतील करण पाटील. करण नावामध्ये जादू आहे. करण पाटील असतील, करण पाटील खरिवली, 2 आपण खेळाडू पाहतोय. दोन्ही अतिशय आक्रमक खेळाडू आहेत. पहा पुन्हा एकदा स्विंग अँड मिस चेंडू पाहायला मिळाला. इक्वेशन जर पाहायला गेलं तर 9 चेंडू 17 धावा. समीकरण सोपं नाहीये, कठीण देखील नाहीये. शांतीनगर संघ समोर जे आपल्या गाड्या लागल्या, आपल्या जिथे बसतात तिथे जी गाडी आहे त्याची आरशीच खाली करा. आमच्या खेळाडूंना कुठेतरी त्याचा व्यत्यय येतोय. ओके, थँक्यू. आणि जी गाडी प्रवीण जी तुम्ही समोर उभी आहे ती गाडी देखील पुढे घ्या. तिची देखील फ्लॅश आमच्यापर्यंत येते. इकडची या साईडची व्हाईट कॅप जी गाडीवर बसताय ना ती गाडी थोडी पुढे घ्या. प्रवीण तुमच्या पाठीमागची इकडची पहिलीच गाडी शाईन गाडी, शाईन. हा, व्हाईट कॅप परिधान केलेला खेळाडू ती गाडी थोडी पुढे घ्या. गणेश जाधव, हा ऋषी ती गाडी पुढे घ्या फक्त थोडी. हा 30 फर्स्ट गाडी. ओके, ती गाडी बाजूलाच घ्या पण ऋषी, कारण अजून देखील थोडीफार लाईट आमच्यापर्यंत तिचं येते. चला, थँक्यू. चला, सामना चालू करायचा आहे. इक्वेशन आपण पाहतोय 9 चेंडू 17. कोणता संघ या संघामध्ये या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे खेळ करेल. फुलवल्याचा चेंडू होता, परफेक्ट सटीक चेंडू टाकला गेला. 1 तर धाव आली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करतील मात्र नाहीये. कॉल दिला आणि चांगला प्रकारचा कॉल पाहायला मिळाला. आतापर्यंत 8 चेंडू, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा कराव्या लागतील. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जर केल्या मात्र मॅच रंगात आली आहे. ही मॅच मध्ये जर पाहायला गेली तर आतापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात मात्र स्टील मात्र शंका नाहीये. समोर जर पाहायला गेला तर मात्र 8 चेंडू 16 धावा आल्यात. समोर जर पाहिलं तर ज्याने मात्र जी सामना हा कुठेतरी पराभवाच्या छायामध्ये मी तर म्हणेन की चालला तर होता. कुठेतरी 3 महत्वाचे खेळाडू डगआउटच्या परतताना दर्शनने जे 2 आक्रमक मोठे फटके खेळले गेले त्याच्या जोरावरती एसबी स्पोर्ट्स जलवणे संघ सध्या मॅच मध्ये शिरकाव केलाय. आणि समोर जर पाहायला गेलं तर करण पाटीलची गोलंदाजी आहे.
फुलटॉस चेंडू होता मात्र अलाउन द कार्पेट फटका खेळून काढलाय कावकरच्या क्षेत्रामध्ये. एक धावली आहे. आता मात्र 7 चेंडू 15 धावा हे सोमेकर आले. या षटक्यामध्ये 5 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केलेत. लाजवाब षटक हाताला गेले करण पाटीलच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजी केली करण पाटील याने. 5 चेंडू फक्त 5 धावा खर्च केल्यात. या चेंडूमध्ये एखादा मोठा फटका दर्शन पाटीलच्या बॅटमधून येईल का हे पाहावं लागेल. फुलल्याचा चेंडू होता. परफेक्ट चेंडू टाकला गेला आणि त्यावरती मात्र हा चेंडू येतोय. निर्धाव चेंडू 6 चेंडू आणि धावा करायच्या असतील 15 धावा. ह्या करण्यासाठी मात्र आता पाहावं लागेल कोणत्या गोलंदाजाकडे हा चेंडू सुपूर्द केला जाईल. कारण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये असलेले संतोष आज संघामध्ये नाही आहेत. एक चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत. त्यांची कमी नक्कीच जाणवेल या संघामध्ये. आणि आता चौथ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल हे देखील पाहावं लागेल. टीम ओजी खरवली, जय बजरंग ओजी खरवली. आता मात्र 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. आता सध्या करो या मरोची स्थिती आहे. कारण आपल्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नॉकआउटच्या सर्व मॅचेस आपण पाहत असतो. नॉकआउटच्या मॅचेसमध्ये ज्या संघाचा प्रदर्शन चांगला राहील, मागच्या टुर्नामेंटमध्ये तुमच्या संघाने काय केलंय याच्यापेक्षा महत्त्वाचं जे असतं तुम्ही सध्याच्या स्थितीला, सध्या असणाऱ्या टुर्नामेंटमध्ये, सध्या असणाऱ्या मॅचमध्ये तुमचा कशा प्रकारचा खेळ राहील याच्यावरती तुमच्या येणाऱ्या या टुर्नामेंटमध्ये कशा प्रकारचा खेळ राहील हे देखील मात्र अवलंबून असतो. सध्या आता समीकरण सोपं नाही आहे, कठीण देखील नाही आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. थँक्यू साहिल पाटील, एक युवा टॅलेंटेड समालोचक आहेत. त्यांच्या माध्यमातून कमेंट आपण पाहतोय. कडक व्हॉइस संदीप सर आणि नक्कीच त्या शुभेच्छा स्वीकार करतोय. साहिल पाटील म्हटलं तरी युवा आणि नेहमीच त्यांचा आवाज आपण अनेक स्पर्धांमध्ये ऐकत असतो. एक युवा टॅलेंटेड समालोचक आहेत. त्यांच्या बातम्या शुभेच्छा आल्यात. आणि जर ओजी खरिवली संघ जर या स्पर्धेमध्ये जर क्वालिफाय झाले तर मात्र राजा ग्रुप आणि स्वप्नील पाटील, साहिल पाटील यांच्या माध्यमातून एक किट दिला जाईल तुमच्या संघाला. याची देखील तुम्ही अंमलबजावणी केली जाईल तुमच्या संघासाठी. 6 चेंडू 15 धावा. सागर पाटील कुठेतरी अपयश पदरी आलं आणि रुपेश सायकवरती आपण पाहतोय. आतापर्यंत 6 चेंडू फेस केले, 8 धावांवरती वैयक्तिक खेळताना आपण पाहतोय. 9 चेंडू फेस केले, 14 धावा. दर्शन बॅटिंग करतोय. सध्या तरी मी म्हणेन की रुपेश पाटील यांना की दर्शनला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15 धावा. हे जर मैदान पाहायला गेलं तर या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर मोठे फटके येणं गरजेचं नसतं. एखादा मिस्टाईम फटका देखील सीमाच्या पलीकडे जातो. कारण हे मैदान जर पाहायला गेलं तर हवेचा प्रवाह देखील अगदी उजव्या हाताच्या फलंदाजाला लाभदायक असेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय दिनेश यांना आपण पाहतोय. एक जुना जाणता क्रिकेटपटू आहे. त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. मी म्हणेन की रुपेश पाटील यांना मी म्हणेन की दर्शनला स्ट्राईक आणणं खूप गरजेचं आहे. दर्शनच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 मोठे फटके आलेत. या षटक्यामध्ये 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अजून देखील 5 चेंडू आहेत. फटका तर चांगला आहे मात्र यावरती एकच धाव घेतली जाईल. कारण दुसऱ्या धावाचा प्रयत्न तर केला. 2 धावा कंप्लीट यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात आणि 2च धावा. मी तर म्हणेन की दर्शनला कुठेतरी स्ट्राईक मध्ये आणणं गरजेचं होतं. कारण त्या बॅटमध्ये धावा येत होत्या आणि बॅटमध्ये धावा येत असताना या 2 धावा आल्यात. आता 4 चेंडू 13 धावा. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. जी भूमिका साकारायची होती ती सागर पाटील यांनी घेतली नाहीये आणि त्याच अनुषंगाने सध्या कुठेतरी अडचणीमध्ये संघ सापडलाय. फटका चांगला आहे. फटका अगदी पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल आणि हा चेंडू मात्र थांबणार नाहीये. 1 बाउन्स इन द बाउंड्री रोफ. धावा मिल्स 4. इट्स अ सौकार. शकाल अगदी सफल झाले होते. चेंडू अगदी शॉर्टम पूल होता, त्याला पॉवरफुल
डिलाइटफुल, वंडरफुल, इट्स अ बाउंड्री रोप चौकार पाहायला मिळाला आणि आमच्या समालोचक कक्षाला सलामी देणार हा चौकार पाहायला मिळाला. रुपेश पाटील सध्या मास मध्ये कमबॅक करून देत असताना टीम एसबी स्पोर्ट्स दलवडी संघ शिरकाव करतोय. 3 चेंडू 9 धावा. अजून एका मोठ्या फटकेची आवश्यकता असेल. रुपेश पाटील ऑन फायर होताना आपण पाहतोय. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव आल्यानंतर 2 धावा दुसऱ्या चेंडूवरती आल्या गेल्या. तिसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला गेलाय आणि चौकार ठोकत असताना सांगून दिलं की रुपेश पाटील नावाचं वादळ ह्या मैदानावर सध्या येताना आपण पाहतोय. हा चेंडू खूप निर्णायक असेल. फटका चांगला आहे त्या ठिकाणी मात्र फॉलो बॅक चेंडू अडवला गेला मात्र एकच धावली आहे. काहीशी आवश्यकता नव्हती मात्र लालच बुरी बला का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना रुपेश पाटील एक धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेमध्ये करत असताना फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. लालच बुरी बला हे का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहायला गेलं तर मात्र रुपेश पाटील एक धाव तर कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावाची लालच आली. दर्शन यांना जर स्ट्राईक मध्ये ठेवलं असतं तरी देखील मात्र चांगलं समीकरण पाहायला मिळालं असतं. मात्र आता नवीन फलंदाज आलेत. दीप आलेत. आता मात्र या चेंडूवरती खूप काही निर्भर असेल. 2 चेंडू 8 धावा आणि स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे या चेंडूवरती हा चेंडू खूप निर्णायक असेल. 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकात लागल्या गेल्यात. 2 चेंडू अजूनपर्यंत मात्र शिल्लक असतील. 2 चेंडूवरती कशा प्रकारे मोठा फटका तर चांगला आहे. गॅप सिलेक्शन आहे त्या ठिकाणी चेंडू थांबणार नाहीये. इट्स अ बाउंड्री रोप. आदेश पाटील यांना मात्र त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरती मस्तक पे दस्तक. चेंडू झाला फरार. धावा मिळतील 4. इट्स अ बाउंड्री रोप चौकार. एक चेंडू 4 धावा. गोल्डन चौकार ठोकेल का दीपच्या बॅटमधनं. एक चौकार तर आलाय. 2 चेंडू मध्ये 8 धावा असताना मॅच मध्ये शिरकाव पुन्हा एकदा केलाय. कारण अजून देखील सामना संपलेला नाहीये. कारण दीप सांगतोय कारण मी अजून जिवंत आहे या मॅच मध्ये. चेंडू मी मगाशीच म्हटलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल या शंका नाहीये. आता एक चेंडू 4 धावा. ज्या सामना लवकर सुरू करायचा आहे. कोणत्या प्रकारच्या मॅचला विलंब होतोय मीटिंग नकोय. ज्या मोठ्या खेळाडूंना करता आलं नाहीये ते रुपेश पाटील, दर्शन पाटील आणि दीप यांनी करून दाखवलंय. एसबी स्पोर्ट्स चालवलेल्या संघासाठी संघ अडचणीमध्ये असताना संघाचे प्रमुख खेळाडू बाद होत असताना देखील सध्या मॅच आपण जर पाहायला गेलं तर 1 चेंडू आणि 4 वरती आणून ठेवली आहे. कारण दीप यांनी या चेंडूवरती ठोकलाय चौकार आणि एका चेंडूवरती अजून देखील मात्र पाहावं लागेल चौकार ठोकेल का. मॅचचा गोल्डन चौकार या मॅच नंतर पाहायला मिळेल. या ठिकाणी घरचो मैदान लाभदायक ठरलंय. टीम जय बजरंग बी कुंदे संघाला सामना 1 जिंकलाय. अजून देखील संधी आहे कारण हे मैदान मी तर अजूनपर्यंत पाहिलंय. अनेक टुर्नामेंट पाहिल्या त्या स्पर्धामध्ये मैदानामध्ये ज्या संघाच्या लाभदायक अनेक वर्ष ज्या संघाला ते लाभदायक हे खेळपट्टी राहिली आहे. कारण काल आपण पाहिला पोगाव संघ क्वालिफाय झाला. हा चेंडू पाहावा लागेल. अवांतर चेंडू आलाय. या चेंडूवरती 1 धाव आली आहे आणि आता मात्र 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. सध्या मी म्हणेन की एसबी स्पोर्ट्स दलवडी संघ यांच्या छातीमध्ये फक्त धगधग 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 चालू असेल. ऋतिक पालवी यांच्या माध्यमातून चौकाट नाही. या ठिकाणी मात्र पाहावं लागेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न तर होईल. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या 1 शॉट आहे. 1 शॉट रन्स आहे आणि या ठिकाणी मात्र सामना विजय शिल्पकार ठरतोय. अर्थातच सामन्याचा विजयाचा श्रीगणेश करतोय जय बजरंग ओजी खरवली संघ. वन द मॅच. हार्ड लक टीम एसबी स्पोर्ट्स दलवडी संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. आणि आता यानंतर मी पुढच्या सामन्यासाठी विनंती करेन व्हॉइस ऑफ मोरनी या विभागातील एक अतिशय नामवंत समालोचक मंचाची ओळख आहे अर्थातच
प्रवीणजी शिंदे सर वेलकम. आणि आपण जाऊ नका कुठे, पुढचा सामना पाहत राहा. अगदी चांगली रायव्हरली पाहायला मिळेल. एका बाजूला टीम निकेत गोरे, राहुल भोईर, रोहित भोईर यांचा संघ अर्थातच जेबी स्पोर्ट्स पाचशापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये दुष्यंत मानकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच मोरिया स्पोर्ट्स शिरोले संघ. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय नरेश पाटील वडवली यांच्या माध्यमातून या आयोजनाला जय बजरंग कुंदे बी संघाला आणि तसेच समालोचक संदीप पाटील यांना शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद नरेशजी पाटील. धनंजय होगे, कुंदे संघाचे धनंजय होगे कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे. केळे संघाचा कर्णधार, कांदळी संघाचा कर्णधार आणि वडवली बी संघाचा कर्णधार आपला प्रवेश शिल्लक आहे. प्रवेश निश्चित करून घ्या. आणि जेबी पाचशापूर संघ आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. बाबा स्पोर्ट्स केळे, कांदळी संघ, वडवली ब आणि जेबी पाचशापूर. जाऊया मैदानाकडे. दुपारचं सत्र पहिल्या फेरीतील अंतिम सामना पाहतोय आपण. जेबी स्पोर्ट्स पाचशापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोरिया स्पोर्ट्स शिरोळे या दोन संघादरम्यान सामना आपल्या भेटीला येतोय. प्लेअर ऑफ द मॅच ऋतिक ठरतायत. खरिवली संघाचा ऋतिक, आपण मंचावरती या. गोलंदाजी करत